नमस्कार. आज आपण डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म या लेसनचा प्रॉब्लेम नंबर 6 बघणार आहोत. प्रथम आपण प्रॉब्लेम बघूया. संगीता, अनिता अँड स्मिता वेअर पार्टनर्स in partnership sharing profit and losses in the ratio 2:2:1. Their balance sheet as on 31st March 2019 was as under: balance sheet, liability side, capital, Sangeeta 60,000, Anita 40,000, Smita 30,000, Sandhya's loan account 1,20,000, sundry creditors 1,20,000, bills payable 20,000, assets, land 2,10,000, plant 20,000, goodwill 15,000, debtors 1,25,000, loans and advances 15,000, bank 5,000 आणि टोटल आहे 3,90,000. Additional information: they decided to dissolve the firm as follows. First, assets realized as land recovered rupees 1,80,000, goodwill for rupees 75,000, loans and advance realized rupees 1,20,000. 10% of the debts proved bad. Sangeeta took plant at book value. Third, creditors and bills payable paid at 5% discount. Fourth, Sandhya's loan was discharged along with rupees 6,000 as interest. And fifth, there was a contingent liability in respect of bills of rupees 1 lakh which was under discount. Out of them, a holder of one bill of rupees 20,000 became insolvent. Show realization account, partners capital account and bank account. इथे संगीता, अनिता आणि स्मिता या तिघी पार्टनर आहेत आणि त्यांचा रेशो आहे 2:1. म्हणजे दुसरा हिस्सा संगीताचा, परत दुसरा हिस्सा अनिताचा आणि एक हिस्सा स्मिताचा. आपल्याला बॅलन्स शीट दिलेलं आहे. मग बॅलन्स शीटमधील प्रथम आपण ज्या ॲसेट्स आहेत त्या ॲसेट्स ट्रान्सफर करूया. मग ॲसेट्स ट्रान्सफर करत असताना एंट्री होते रिलायझेशन अकाउंट डेबिट टू सन्ड्री ॲसेट्स अकाउंट टू sundry assets account, land 2,10,000, plant 20,000, goodwill 15,000, debtors 1,25,000, loans and advances 15,000. टोटल ॲसेट्स होतात 3,85,000. ॲसेट्स आपण ट्रान्सफर केलेले आहेत. त्यानंतर बँक बॅलन्स 5,000. मग बँक अकाउंटला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 5,000. आता आपण लायबिलिटीज ट्रान्सफर करणार आहोत. प्रथम कॅपिटल्स दिलेले आहेत ते आपण कॅपिटल अकाउंटला बॅलन्सेस ट्रान्सफर करूया.
संगीता 60,000 by balance brought down. Sangeeta 60,000, Anita 40,000 and Smita 30,000. त्यानंतर पुढे लायबिलिटी दिलेली आहे. संध्याच लोन अकाउंट, सन्ड्री क्रेडिटर्स आणि बिल्स पेबल. आता इथे लोन अकाउंट आहे पण ते संध्याचं आहे, म्हणजे पार्टनर्सचं नाही आहे. मग संध्याच लोन अकाउंट हे थर्ड पार्टी लोन आहे, थर्ड पार्टी लायबिलिटी आहे आणि त्यामुळे तीसुद्धा आपण लायबिलिटीला ट्रान्सफर करणार आहोत. मग त्याची एंट्री होते सन्ड्री लायबिलिटी अकाउंट डेबिट टू रिलायझेशन आणि मग रिलायझेशनच्या क्रेडिटरला बाय सन्ड्री लायबिलिटीज अकाउंट. त्यामध्ये मग संध्याच लोन अकाउंट, $1,20,000 sundry creditors $1,20,000 and bills payable $20,000. टोटल लायबिलिटीज होतात $2,60,000. म्हणजे इथे आपण सन्ड्री ॲसेट्स आणि सन्ड्री लायबिलिटीज ह्या ट्रान्सफर केलेल्या आहेत. त्यानंतर पुढे दे डिसाइडेड टू डिसॉल्व द फर्म ॲज फॉलोज. ॲसेट्स रिलाइज्ड ॲज लँड रिकव्हर्ड ₹1,80,000, गुडविल फॉर ₹75,000, लोन्स अँड ॲडव्हान्सेस रिलाइज्ड ₹1,20,000 अँड 10% ऑफ द डेब्ट्स प्रूव्ड बॅड. म्हणजे इथे आपल्याला असं सांगितलेलं आहे की 10% जे डेब्ट्स आहे, म्हणजे डेटर्सच्या अमाऊंटवरती 10% डेब्ट्स आहे ते बॅड डेब्ट्स आहे. मग ते बॅड डेब्ट्स 10% आपल्याला लेस करावे लागतील, म्हणून आपण ते वर्किंग नोटमध्ये करणार आहोत. अमाऊंट ऑफ डेटर्स. मग आता अमाऊंट ऑफ डेटर्स आपल्याला याचाच अर्थ डेटर्समधनं आपण जे बॅड डेब्ट्स आहे ते वजा करणार आहोत, म्हणून डेटर्स मायनस बॅड डेब्ट्स. मग डेटर्सची अमाऊंट जी आहे ती 1,25,000, म्हणजे इथे डेटर्स आहेत 1,25,000 आणि मग ते डेटर्स किती हवेत? 10% ऑफ डेटर्स. मग इज इक्वल टू 1,25,000 मायनस, मग 1,25,000 वरती आपल्याला 10% काढायचे आहे. इथे आपण असा विचार करणार की एक शून्य जर कमी केला तर आपल्याला 10% अमाऊंट मिळते, 2 शून्य कमी केले तर आपल्याला 1% अमाऊंट मिळते. मग एक शून्य जर कमी केला तर येतात 12,500, मग वजा 12,500. मग 1,25,000 मायनस 12,500 इज इक्वल टू 1,12,500. म्हणजे मग डेटर्सची जी अमाऊंट आहे ती किती रिलाइज झाली आहे? तर ती रिलाइज झालेली आहे 1,12,500. मग आपण याची एंट्री करणार आहोत. बँक अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट आणि टोटल अमाऊंट आहे 3,79,500 इंटू ब्रॅकेट
assets. Bank account debit to realization account, realization by bank account. मग आता land 1,80,000. Goodwill 75,000. Loans and advances 12,000 आणि डेटर्स 1,12,500 आणि टोटल अमाऊंट होते 3,79,500. नेक्स्ट इन्फॉर्मेशन. संगीता टूक प्लांट ॲट बुक व्हॅल्यू. संगीताने प्लांट घेतलेले आहेत मूळ किमतीला. मग त्याची एंट्री होणार आहे संगीताज कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिलायझेशन अकाउंट इंटू ब्रॅकेट प्लांट. बुक व्हॅल्यू मग प्लांटची अमाऊंट 20,000. मग संगीता टू रिलायझेशन बाय संगीताज कॅपिटल अकाउंट 20,000 इंटू ब्रॅकेट प्लांट. नेक्स्ट क्रेडिटर्स अँड बिल्स पेबल पेड ॲट 5% डिस्काउंट. म्हणजे इथे क्रेडिटर्स आणि बिल्स पेबल पेड केलेले आहेत आणि पेड करताना 5% डिस्काउंट आपल्याला मिळालेलं आहे. मग आपण आता ते सपोर्टेड वर्किंगमध्ये किती अमाऊंट होणार आहे हे आपण बघणार आहोत. मग आता अमाऊंट पेड टू क्रेडिटर्स इज इक्वल टू. मग आता क्रेडिटर्सची जी अमाऊंट आहे ते क्रेडिटर्स मायनस 5% डिस्काउंट. क्रेडिटरची अमाऊंट किती आहे तर 1,20,000. आणि मग 5% डिस्काउंट काढायचं आहे. मग 1,20,000 वरती जर आपण 1 कमी केला तर होणार आहेत 12,000. आणि मग 12,000 हे 10% आहे, त्याच्या निम्म 5% होणार. मग 12,000च्या निम्मे येणार आहेत 6,000. $1,20,000 मायनस 6,000 आणि मग आपल्याला त्याचं उत्तर मिळणार आहे 1,14,000. म्हणजे क्रेडिटर्स ॲक्च्युली किती पेड करावे लागणार आहे तर 1,14,000. आणि त्यानंतर बिल्स पेबल देखील आपल्याला पेड करायला सांगितलेले आहेत 5% डिस्काउंटने. मग अमाऊंट पेड टू बिल्स पेबल मग बिल्स पेबलची अमाऊंट मायनस 5% डिस्काउंट. मग बिल्स पेबलची अमाऊंट आहे 20,000 मायनस मग 20,000चे 10% 2,000 आणि त्याच्या निम्म 5% म्हणजे ते येतात 1,000. मग ॲक्च्युली अमाऊंट आपण बिल्स पेबलची पेड केलेली आहे
19,000. मग क्रेडिटर्स 1,14,000 आणि बिल्स पेबल 19,000 आपण पेड केलेले आहेत. मग त्याची एंट्री होते रिलायझेशन अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. त्यामध्ये क्रेडिटर्स 1,14,000 की जे आपण इथे काढलेले आहेत आणि बिल्स एबल 19,000. मग टोटल पेड केलेले आहेत 1,33,000. मग आता रिलायझेशन टू बँक अकाउंट, बँक बाय रिलायझेशन अकाउंट. बँक बाय रिलायझेशन अकाउंट इंटू ब्रॅकेट बिल्स पेबल आणि क्रेडिटर्स. अमाऊंट आहे 1,33,000. नेक्स्ट ॲडजस्टमेंट. संध्याज लोन वॉज डिस्चार्ज अलॉंग विथ ₹6,000 ॲज इंटरेस्ट. मग संध्याचं लोन डिस्चार्ज करत असताना त्याच्याबरोबर आपल्याला ₹6,000 इंटरेस्ट हे द्यावे लागलेले आहे. मग त्याचं पण आपण सपोर्टेड वर्किंग करून घेऊया. अमाऊंट पेड संध्याज लोन अकाउंट इज इक्वल टू मग लोन अमाऊंट प्लस इंटरेस्ट. मग लोन अमाऊंट आहे संध्याज लोन 1,20,000 प्लस इंटरेस्ट 6,000 इज इक्वल टू 1,26,000. म्हणजे संध्याच्या लोनचे आपण अमाऊंट पेड केलेली आहे 1,26,000. मग त्याची एंट्री होते बँक अकाउंट डेबिट रिलायझेशन अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट इंटू ब्रॅकेट संध्याच लोन. मग किती लोन पेड केलं 1,26,000. आणि मग रिलायझेशन टू बँक अकाउंट, बँक बाय रिलायझेशन अकाउंट. संध्याच लोन 1,26,000. नेक्स्ट adjustment number 5. There was a contingent liability in respect of bills of ₹1 lakh which was under discount. Out of them, a holder of one bill of ₹20,000 become insolvent. आता इथे कॉन्टिंजंट लायबिलिटी आपल्याला सांगितलेली आहे 1 लाखाचं बिल की जे बँकेमध्ये डिस्काउंट केलं, पण त्यापैकी ज्या एका होल्डरचं बिल 20,000 होतं, तो होल्डर जो आहे तो इन्सॉल्वंट झाला आहे. म्हणजेच ₹20,000 कवर झालेले नाही, मिळालेले नाही. पण तरीसुद्धा आपल्याला ती लायबिलिटी म्हणून पेड करावयाची आहे. मग त्याची एंट्री होते रिलायझेशन अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट इंटू ब्रॅकेट कॉन्टिंजंट लायबिलिटी अमाऊंट 20,000. मग रिलायझेशन टू बँक बाय रिलायझेशन अकाउंट contingent liability
20,000. म्हणजे अशा पद्धतीने आपण ज्या ॲसेट्स आणि लायबिलिटी रिलायझेशनला ट्रान्सफर केल्या, त्याच्यानंतर ज्या ॲसेट्स रिलाइज्ड केल्या त्याची एंट्री आपण केली, त्यानंतर ज्या लायबिलिटी आपण पेड केल्या त्याची एंट्री आपण केलेली आहे आणि संगीताने प्लॅन घेतलेला आहे त्याची पण एंट्री आपण केलेली आहे. त्यानंतर आपण रिलायझेशन अकाउंट क्लोज करूया. मग आता जर आपण बघितलं तर रिलायझेशन अकाउंटची डेबिट टोटल ही जास्त येते, ती येते 6,64,000. 6,64,000 डेबिट बॅलन्स येतो, म्हणजेच डेबिट बॅलन्स आहे म्हणून तो होणार आहे लॉस. आणि हा जो लॉस आहे तो पार्टनर्स कॅपिटलला आपण ट्रान्सफर करणार आहोत. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट इंटू ब्रॅकेट लॉस. मग आता जर डिफरन्स आपण बघितला तर लॉस येतो आहे 4,500. आणि मग हा जो लॉस आहे हा तीनही पार्टनर्सला वाटायचा आहे. संगीता, अनिता आणि स्मिता. मग संगीताला आपल्याला द्यावा लागणार आहे 2/5, अनिता 2/5 आणि स्मिता 1/5. म्हणजेच 5ने जर आपण 4,500ला भाग दिला तर येते 5×9 = 45, म्हणजे 900 रुपये. मग स्मिताला आपण देणार आहोत 900. मग त्याचा दुप्पट 1,800 अनिताला आणि पुन्हा 1,800 संगीताला आपण देणार आहोत. मग आता हा जो लॉस आहे हा लॉस पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला ट्रान्सफर होणार आहे टू रिलायझेशन अकाउंट लॉस 1,800, 1,800 and 900. आता अकाउंट क्लोज करत असताना पार्टनर्स कॅपिटलचे क्रेडिट बॅलन्स येताना दिसत आहेत. म्हणजेच इथे एक्सेस कॅपिटल आहे 60,000, 40,000 आणि 30,000. मग जो डिफरन्स आहे हा एक्सेस कॅपिटल आपण कुठे पाठवणार तर बँक अकाउंटला पाठवणार आहोत. मग संगीताचा डिफरन्स काढला तर तो येणार 38,200, अनितासाठी 38,200 आणि स्मितासाठी 29,100. आणि मग हे बँक अकाउंटला क्रेडिट होणार आहे. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू बँक, बँक बाय पार्टनर्स कॅपिटल, म्हणजेच संगीताच कॅपिटल अकाउंट 38,200, अनिताच कॅपिटल अकाउंट 38,200 and Smita's capital account 29,100. आणि मग शेवटी आपण बँक अकाउंटची टोटल करणार आणि ती टोटल येते 3,84,500. 3,84,500. अशा पद्धतीने आपण हा प्रॉब्लेम सोडविला. या प्रॉब्लेमचं एक वैशिष्ट्य आपण बघितलं
तर इथे वर्किंग नोट्स या जास्त आहेत, कारण डेटर्सवरती आपल्याला जे बॅड डेब्ट्स आहे ते पर्सेंटेजने सांगितलेले होते, म्हणून आपण इथे 10% बॅड डेब्ट्स लेस केलेले आहेत. त्यानंतर क्रेडिटर्स आणि बिल्स पेबलवरती आपल्याला 5% डिस्काउंट मिळालेलं होतं, म्हणून ते आपण मायनस केलेले आहेत. त्यानंतर संध्याचं लोन पेड करताना आपल्याला इंटरेस्ट द्यावं लागलेलं आहे, म्हणून इंटरेस्ट आपण प्लस केलेला आहे किंवा ॲडिशन केलेलं आहे आणि अशा पद्धतीने आपण हा प्रॉब्लेम सोडविलेला आहे. धन्यवाद.